आणि मागच्या गावसभेमध्ये काही लोक बोलून काही व्यसनाधीन म्हणजे त्या पद्धतीचे लोक बोलून आमच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न आणि त्याच्या बाजूला असणारी वीर आमचं हे जीवन आहे हे दोन्ही संपवण्याचं काम जर ग्रामपंचायत करत असेल तर वेळ प्रसंगी दांडकं घेऊन आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल। हे जर दवाखाना होणार आहे ह्याच्यामुळे गावाचे काय काय तोटे आहेत, लोकांचे तोटे आहेत, त्यामुळे प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने बघावं। हा दवाखाना इतर गटामध्ये हलवण्यात यावा, हा गट नंबर रद्द करावा असा आम्ही ग्रामसभेमध्ये ठराव सुद्धा केला। पण या दृष्टिकोनातनं हे जर काम चाललं, उद्या दवाखान्याचं दूषित पाणी जर आमच्या तळ्यात चाललं तर गोरं पाणी पिण्याच्या लायकीचं राहणार नाही, गावातले लोक पाणी पिणार नाही। पिंपळगाव खुर्द येथे ग्रामसभेत सर्वानुमते होमिओपॅथिक दवाखाना तलावाजवळ न बांधता दुसरीकडे हलवावा असा ठराव संमत झाला होता। मात्र 3 महिने होऊनही या ठरावाची अंमलबजावणी न करता सरपंचांनी हा ठराव वरतीही न कळवता तलावाच्या कडेला पूर्वीप्रमाणेच बांधकाम सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। ग्रामसभेची प्रतही ग्रामस्थांना वेळेवर न दिल्याने संताप वाढला असून गावातील तरुणांनी या बांधकामाला तीव्र विरोध दर्शवलाय। गावाच्या पर्यावरण आणि लोकशाही निर्णय प्रक्रियेला विरोध करणारा हा प्रकार असल्याचं तरुणांचं मत आहे। या प्रकरणावर माजी सरपंच धनंजय तेलवेकर, सामाजिक कार्यकर्ते व गावातील तरुण यांच्या प्रतिक्रिया पाहूया। मी राज कांबळे। दर प्रत्येक गावसभेमध्ये गाव हिताचा मुद्दा मांडत असताना मागच्या गावसभेमध्ये एक मुद्दा मांडला होता की तलावानजीक असणारा दवाखाना हे पाणी दूषित करणार, पिण्याच्या पाण्यायोग्यामध्ये मिसळणार आणि त्याच्यामुळे रोगराई पसरणार याबद्दल मोठ्या प्रमाणात गाव तांडवी निर्माण केला होता। प्रत्येक घराघरात जाऊन सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला होता। त्याला झुगारून सध्या हे काम चालू आहे, हे अतिशय निंदनीय असून हे गावाला हानिकारक असताना सुद्धा सरपंच याच्यावरती शब्द बोलायला तयार नाहीत, उपसरपंच इथे येऊन सांगायला तयार नाहीत। वेळप्रसंगी ग्रामसेवकाला दमदाटी देऊन त्यांनी बदललं आणि मागच्या गावसभेमध्ये काही लोक बोलून काही व्यसनाधीन म्हणजे त्या पद्धतीचे लोक बोलून आमच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला। आमची एक ह्या प्रशासनाला विनंती आहे की गाव हिताचा निर्णय घेत असताना या असणाऱ्या क्रिकेटच्या ग्राउंडवरती एकतर दवाखाना बांधायचा तुम्ही निर्णय घेतला आणि तो दवाखाना बांधत असताना एक काम चालू झालं आणि काम चालू होत असताना याच सरीमध्येच पाणी येतंय। हे पाणी बघण्यासाठी तर सरपंच उपसरपंचांनी इथं यावं अशी मी त्यांना विनंती करतो। काही दिवसापूर्वी दवाखान्यानंतर अनेक मोठा स्फोट झाला की शेजारी असणाऱ्या 399 गट नंबरमध्ये नाशिक विद्यापीठ येणार आहे। मग आमचा प्रश्न असा आहे की काही दिवसापूर्वी तुम्ही प्लॉटिंगचे अर्ज घेतले, 25 रुपये त्यांना सामान्य पावती दिली, प्लॉट कुठे पडणार हे सांगायसाठी तर एकदा तुम्ही गावसभा घेतली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पिंपळगावकरांनो, तुमच्या आमच्या हा अस्मितेचा प्रश्न आहे, आमच्या जनावरांचा प्रश्न आहे, आमच्या इथं असणाऱ्या रोजंदारी माणसांचा प्रश्न आहे। आमचं तलाव हे गावचं नवसंजीवनी आहे आणि त्याच्या बाजूला असणारी वीर आमचं हे जीवन आहे। हे दोन्ही संपवण्याचं काम जर ग्रामपंचायत करत असेल तर वेळ प्रसंगी दांडकं घेऊन आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल, वेळ प्रसंगी आम्हाला उपोषण करावं लागेल, वेळ प्रसंगी ह्यातला आडवं मारावं लागेल आणि हा प्रश्न ज्वलंत करायला अखंड महाराष्ट्र तुमच्या आमच्या पाठीमागे राहिल्याशिवाय राहणार नाही। दवाखाना तर फार महत्वाचा आहेच, पण गट नंबर बदलून बांधावा असे म्हणणारे आम्ही युवक, पण काही कारणास्तव हितच झाला पाहिजे ही मगरुरी घेणारे आहे सरपंच, उपसरपंच आणि इथला असणारं प्रशासन। त्यांना प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र याल ही विनंती करतो। नमस्ते, मी माजी सरपंच धनंजय तेलवेकर। मी 2010 ते 2016 पर्यंत या पिंपळगावचं सरपंच म्हणून काम केलेलं आहे। या गावासाठी लोकांना राहायला जागा नाही म्हणून 2005ला या जागेचा लेआउट झालेला आहे। या 487 399 गट नंबरचा लेआउट करून आम्ही 2005ला नाना चौले असताना त्यांनी प्रस्ताव तयार केला होता, त्यांनी हा कागदपत्र वर पाठवली होती। त्याचाच आम्ही फॉलोअप घेऊन 2010 ते 15 पर्यंत आम्ही त्याचा फॉलोअप घेतला। त्यामध्ये ही जागा जी आहे ही ग्राउंड आणि बगीच्यासाठी आरक्षित राखलेली आहे आणि प्लॉटिंग इथं रहिवासीसाठी किंवा या तलावाचं पाणी खराब होईल यासाठी तिकडं पूर्वेला प्लॉटचं नियोजन केलेलं होतं। ते केलेलं असताना देखील या ठिकाणी जाणून बुजून हे दवाखाना इथं बांधण्याचं काम चालू आहे। दवाखान्याला आमचा विरोध नाही, दवाखान्याला आम्ही गावसभेमध्ये सुद्धा ठराव मांडलेला होता की गावात दवाखान्याला जागा दुसरीकडे बदलून द्या, पण ते आमचं ऐकलेलं नाही। आम्हाला ठरावाच्या नक्कल दिलं नाही, माहितीच्या अधिकाऱ्याला 3 महिने आम्हाला लागले ते ठरावाची नक्कल काढायला। त्यामुळं हे जर दवाखाना होणार आहे ह्याच्यामुळे गावाचे काय काय तोटे आहेत, लोकांचे तोटे आहेत, त्यामुळे प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने बघावं। जर बघितलं नाही तर आम्हाला उपोषण करावं भाग पडतील, आम्ही उपोषणाला बसू, पण इथं दवाखाना होणार नाही, आम्ही होऊ देणार, एवढे मी प्रशासनाला माझी विनंती आहे। उमेश सदाशिव चौगुले, राहणार पिंपळगाव खुर्द, वय आमच्या गावचे सर्व तरुण नागरिक। आम्ही आज आमच्या गाव तलावाच्या शेजारी होऊ घातलेल्या दवाखान्याच्या विषयासंदर्भात 2 शब्द बोलायचं म्हणून जमलेलो आहोत। 50 खाटाचा होमिओपॅथिक दवाखाना
हा सांगावला मंजूर असताना पिंपळगावला आणण्यात आला. त्याची कारणं ऑफिसनं काय व्यवस्थित बघितलेली नाहीत. ज्यावेळी हा दवाखाना पिंपळगावला आलेलं समजलं त्यावेळेला आम्ही झालेल्या ठरावावर हा दवाखाना तलावाच्या शेजारी होऊ नये, हा दवाखाना पिंपळगावला व्हावा पण इतरस्त गटामध्ये व्हावा. इथं तलावापाशी केल्यानंतर तलावाला होणारी अडचण ही आम्ही तोंडून सांगितली पण त्यांनी काय ऐकलं नाही. 26/8/2025च्या ग्रामसभेमध्ये हा दवाखाना इतर गटामध्ये हलवण्यात यावा, हा गट नंबर रद्द करावा असा आम्ही ग्रामसभेमध्ये ठराव सुद्धा केला. पण याची अंमलबजावणी आमच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी केलेली नाही. हा कागद वरती देऊन गावचा विरोध आहे हे सांगितलेलं नाही. त्याच्या उपरोक्त हा ठरावाचा कागद मागितल्यानंतर आम्हाला 3 महिन्याने कागद देण्यात आला. तोपर्यंत काम सुरू झालं. आज काम सुरू झालं पण दवाखान्याची तटबंदी बांधताना आमच्या तलावाच्या पूर्वेकडील बाजूस फक्त 2 ते 3 फूट जागा सोडून दवाखान्याच्या तटबंदीचं काम सुरू झालेलं आहे आणि ह्या तटबंदीच्या कामात एवढं पाणी आलेलं आहे. आज नोव्हेंबर चालू आहे, डिसेंबर सुरू होणार. पावसाळ्यामध्ये पाणी वाढल्यानंतर ह्या तटबंदीला पाणी लागणार. हे एकदम चुकीचं दिसतंय. तलावात येणारं पाणी हे इकडं पूर्वे साईडला पाऊस पडल्यानंतर ओघळातनं तलावाला येणार. दवाखान्याचं क्षेत्र केल्यानंतर आमच्यात पाणी कसं गोळा होणार? गावच्या गुरांचा प्रॉब्लेम आहे. ह्या तलावाच्या दक्षिणेस बाजूस पाझर तलावाची विहीर आहे जिथून आमचं गाव पाणी पितंय. पाण्याची इतरच व्यवस्था झालेली आहे. जाकवेल नदीला आहे पण नदीला पुरात जाकवेल ज्यावेळेला बुडतं त्यावेळेला पाणी ह्या विहिरीतून प्यावं लागतं आणि आता तर त्याचा ओटी तपासून निम्म गाव त्यात विहिरीचं पाणी पितंय. पण या दृष्टिकोनातनं हे जर काम चाललं, उद्या दवाखान्याचं दूषित पाणी जर आमच्या तळ्यात चाललं तर गोरं पाणी पिण्याच्या लायकीचं राहणार नाही, गावातले लोक पाणी पिणार नाही. ह्या सगळ्या वारंवार गोष्टी सांगून ग्रामपंचायतीनं कुठलीही दखल आमची घेतलेली नाही. आज काम सुरू झाले म्हणून आम्ही इथं आल्यानंतर वर्क ऑर्डर यांच्याकडे फक्त कंपाऊंडच्या तटबंदी जी आहे म्हणून सांगतात पण ती दाखवलेली नाही. दवाखान्याची वर्क ऑर्डर अजून झालेली नाही. मला फक्त एवढंच आवाहन करायचं आहे, आमच्या गावचे सरपंच, पाटबंधारे ऑफिसचे मुख्य, तहसीलदार ऑफिस या लोकांनी येऊन या जागेची पाहणी करावी. ह्या पाण्यामुळं, ह्या तटबंदीमुळे ह्या पाण्याचा किती दुष्परिणाम होणार आहे हे त्यांनी जाणून घ्यावं व ह्याची चौकशी करून पुढचं काम सुरू करावं. आमचं तर म्हणणं असं आहे की इथं काम करूच नाही, तुम्ही इतरच गटमध्ये काम करा. पण जर समजा एवढं सगळं करून सुद्धा जर काम राहिलं तर पिंपळगावची जनता ह्याला माफ करणार नाही, त्या कामावर आल्याशिवाय राहणार नाही. अन्यायी कुठल्याही ऑफिसनं आम्हाला दाद नाही दिली तर शेवटी आम्हाला पर्याय आहेत. आम्ही शासनासमोर आम्ही कुठल्याही दुसऱ्या दृष्टिकोनातून पर्याय मागू. पण आम्ही काम इथं आज थांबवण्यात सांगितलेलं आहे. काम करणारे लोक इथून गेलेले आहेत आणि काम हे थांबावं. प्रत्येक ऑफिसेसला आम्ही अर्ज दिलेला आहे. त्या अर्जानुसार ह्याची चौकशी होऊन काम सुरू व्हावं. काम इथं न करता दुसऱ्या गटामध्ये चालू व्हावं एवढीच आमची विनंती. तारा न्यूजसाठी प्रतिनिधी स्वप्नील गोरमकर. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.